हॅलो, नमस्ते. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझे रोपटे दाखवते. जे झाडं लावली आहेत ना ती दाखवते. हे बघा, हे झाड मला माहीत नाही, पण आमच्या सासूबाईंनी ह्याच्यात कोथिंबीर लावली आहे. ती पण किती खूप छान आली. ह्याचं झाडाचं नाव मला माहीत नाही. तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा मला कमेंट करून. ही आमची तुळस मोठी होती, आता छोटी केली आहे. थोडीशी किडली होती. हे पण मला झाड माहिती आहे. तुम्ही पण सांगा मला याचं नाव. हे गवती चहा, जो आम्ही चहा करताना वापरतो. चहाची टेस्ट वाढते आणि खूप छान असते शरीरासाठी. हे गुलाब, जे आज मी कालच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं. छान आहे. गुलाबाचं झाड, मनी प्लांट, घरात लावलेला चांगला असतो. आता मी तुम्हाला मी लावलेली झाडे दाखवते. मी लावण्याचा प्रयत्न केला, मला माहीत नाही कशी आली ते. फक्त कोथिंबिरीचं झाड होतं, त्याची धने टाकायची असतात ते मला माहिती होतं. ती टाकली आणि ती तशी आली. बाकी कांद्याला थोडासा कोंब आला होता, ते लावलं तर कांद्याची पात आली. परत आवड निर्माण झाली झाडं लावायची, पण मला माहीत नाही कशी लावायची. तुम्ही नक्की सांगा मला कशी लावायची. मी लावेन, कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, ही माझी मांडणी आहे. आम्ही तिथेच ठेवलं बाल्कनीत मांडणी, कपड्याचं स्टँड, त्यामुळे जागा दिली. हे बघा, कांद्याची पात आधी होती, ती वाळली, मग मी परत लावली. ही कांद्याची पात आली. हे बघा, मिरचीचे बिया टाकल्या होत्या मी. सगळी छोटी छोटी रोपटे आले त्याच्यात. मला तर वाटलं इथं कधी माहिती नाही. टाकलं की 4-5 दिवसांनी छान, खूप छान वाटतं. हे मनी प्लांट आहे, ते पण मी टाकले होते. थोडी आहेत बघा तशीच येत आहेत हळूहळू. टाकली होती तेव्हा खूप छान आली. पाणी टाकलं आणि हवेने त्यांनी ते खाली मोडून पडली. काडी लावली आहे, अजून काय पानं आली नाही त्याला. उपासाला रताळी आणली होती, ती करण्यात नाही आली. मग त्याला मोड आले तर आम्ही अशी लावले. त्याला पानं किती छान आलेत. मला पण आवडतात झाडे लावायला, पण माहीत नाही कशी लावायची, कोणतं झाड कसं लावायचं. तुम्ही नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. कारण तुमच्या सबस्क्राईब आणि लाईकची खूप खूप गरज असते. कारण तुम्ही लाईक नाही केलं, सबस्क्राईब नाही केलं ना, मग आम्हाला प्रोत्साहन नाही भेटत. मग आम्हाला वाटतं की आम्ही व्हिडिओ बनवतो, चांगले होतात की नाही. प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आता मी माझ्या किचनमध्ये आहे. मला आता खूप सारे काम आहेत, त्यामुळे काही मी एका जागी थांबून तुम्हाला बोलत नाही आहे. इकडे तिकडे काही ना काही काम करत राहते. आता घरी कोणी नाही आहे. नित्या आमची, माझी मुलगी शाळेत गेली. आता मी तुम्हाला इथून बोलते. माझ्या व्हिडिओला असेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ करू.